नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर सांगली पूर नियंत्रणासाठी 3200 कोटींचा प्रकल्प, मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत तब्बल 3200 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आलाय. या प्रकल्पामुळे पूरप्रवण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम मंजूर केला आहे. या प्रकल्पासाठी एकूण 3200 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार असून त्यापैकी 2240 कोटी रुपये वर्ल्ड बँक कडून तर 960 कोटी रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश पूरप्रवण भागातील नागरिकांना दिलासा देणे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक मजबूत करणे हा आहे. यामध्ये आपत्तीग्रस्तांसाठी गृहकर्ज सवलती, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आर्थिक मदत तसेच विशेष विमा संरक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पुरामुळे वारंवार फटका बसणाऱ्या इचलकरंजी शहरासाठी या प्रकल्पाअंतर्गत तब्बल 450 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे पूर नियंत्रणासोबतच स्थानिक पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.